हॅलो नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुमची जिल्हा न्यायालय भरतीची दुसरी उत्तर तालिका आहे ती कधीपर्यंत येणार आहे। त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की तुमची जी प्रोसेस होणार आहे मित्रांनो या भरतीची ती कशा प्रकारे प्रोसेस होऊ शकते आणि किती कालावधी जाऊ शकतो, ही सर्व प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण गाईड करणार आहे मित्रांनो। त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला महत्त्वाचा मुद्दा की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते। तर बघा मित्रांनो, लवकरच तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे। तरी जर तुम्हाला एक अंदाजित कालावधी सांगायचं झालं तर मित्रांनो 15 मार्च ते 20 मार्च या कालावधीच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट पाहायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो तुमची नॉर्मलायझेशनची वगैरे प्रोसेस असणार आहे। आता ही जी सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे ही आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची सेकंड रिस्पॉन्स शीट असणार आहे। म्हणजे जी पहिली रिस्पॉन्स शीट आली होती त्यावरती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आक्षेप वगैरे घेतले होते। ज्या ज्या प्रश्नावरती तुम्हाला डाऊट वाटत होता त्या सर्व प्रश्नांवरती तुम्ही आक्षेप घेतले होते। आता त्याचंच आफ्टर ऑब्जेक्शन नंतरची ही रिस्पॉन्स शीट येणार आहे। ही रिस्पॉन्स शीट मित्रांनो तुम्हाला 15 मार्च ते 20 मार्च या कालावधीमध्ये पाहायला मिळेल। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा की ही जिल्हा न्यायालय भरतीची जी तुमची सुरू आहे याची प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे। तर सर्वात पहिला मुद्दा ही प्रोसेस समजून घ्या मित्रांनो। तर बघा, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आली त्यानंतर आता मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार, त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार आहे मित्रांनो। आता जी सेकंड स्टेप असणार आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट येणार, त्यानंतर परत तुमचं नॉर्मलायझेशन होणार आणि त्यानंतर मित्रांनो तुमचा त्यानंतर फायनल लेखीचा रिझल्ट लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल, त्यानंतर परत स्वच्छता चाचणी असेल, या सर्व मित्रांनो पुढच्या प्रोसेस आहेत। म्हणजे मित्रांनो ह्या सर्व प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी जवळपास महिनाभराचा कालावधी लागू शकतो। कारण की मित्रांनो तुम्हाला सर्व गोष्टी माहित आहे, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा लागतो। त्यामुळे या सर्व प्रोसेस अशा प्रकारे होणार आहे, स्टेप बाय स्टेप मित्रांनो सर्व प्रोसेस तुम्हाला सांगितलेल्या आहेत। काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।